राधानगरी तालुक्यात सध्या 21 कुपोषित आणि कमी वजनाची बालकं आहेत। त्यांच्या आरोग्याची नियमित तपासणी करून प्रकृती सुधारणा होण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवाव्यात। शैक्षणिक गुणवत्तेत तालुका अग्रेसर असला तरी शिक्षकांची कमतरता आहे, त्यामुळे ही रिक्त पदं लवकर भरावीत। पावसाळ्यापूर्वी शाळांची गळती काढण्यासह दुरुस्तीची कामं पूर्ण करावीत अशा सूचना पंचायत समिती सभापती RY पाटील यांनी दिल्या। राधानगरी पंचायत समिती इथं झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते। राधानगरी पंचायत समितीमध्ये आढावा बैठक घेण्यात आली। बैठकीला बांधकाम सभापती सारिका यशवंत नांदेकर, जिल्हा परिषद सदस्य अरुण जाधव, गटविकास अधिकारी संदीप भंडारी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते। तालुक्यातील कुपोषित बालकांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावं, शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी सभागृहात सर्वांनी सहकार्य करावं। हा मार्ग झाला तर हजारो शेतकरी उद्ध्वस्त होतील, त्यामुळे हा मार्ग रद्द होणं अत्यंत गरजेचं आहे असं सभापती पाटील यांनी सांगितलं। घरकुलांचे दुसरे हप्ते लाभार्थ्यांना मिळाले नाहीत, त्यामुळे अनेक लाभार्थ्यांची घरं अपुरी असल्याचं जिल्हा परिषद सदस्य अरुण जाधव यांनी सांगितलं। सध्या अनेक शेतकरी पशुधनावर अवलंबून असून जनावरांना वेळेत आणि दर्जेदार आरोग्य सेवा मिळणं आवश्यक आहे। पशुधनाच्या आजारांमुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान होत असल्यानं पशुवैद्यकीय विभागानं विशेष मोहीम राबवून पशुधनाच्या आरोग्याची काळजी घ्यावी अशा सक्त सूचना बांधकाम सभापती सारिका नांदेकर यांनी प्रशासनाला दिल्या। शासकीय कामांची तपासणी करा, त्यांचा दर्जा तपासा असं समाज कल्याण सभापती श्रद्धा अश्विनी गायकवाड यांनी सांगितलं। शिक्षण, आरोग्य, जलजीवन मिशन योजना, स्वच्छ पिण्याचं पाणी, शाळा दुरुस्ती, कृषी विभागाच्या योजना यावर आढावा बैठकीमध्ये अधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त करत त्यामध्ये सुधारणा करा, पायाभूत सुविधा नागरिकांना मिळत नसतील तर अधिकारी करतात काय हे तपासावं लागेल असा इशारा समाज कल्याण सभापती श्रद्धा अश्विनी गायकवाड यांनी दिला। गटविकास अधिकारी संदीप भंडारी यांनी तालुक्यातील पावसाळी परिस्थितीचा आढावा सादर केला। तालुक्यातील 24 गावं पावसाळ्यात धोकादायक श्रेणीत असून त्यापैकी 5 गावं अति धोकादायक असल्याचं त्यांनी सांगितलं। या गावातील 50 कुटुंबांना सतर्कतेच्या नोटिसा देण्यात आल्या असून त्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाकडून आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत असं भंडारी यांनी सांगितलं। बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्षा शिल्पा खोत, मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, जिल्हा परिषद सदस्य अभिजित तायशेटे, अमृता डोंगळे, संयोगिता मोरे, सागर धुंद्रे, मोहन पाटील यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते।